नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एचसीएफ एलसीएम या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 23 सोडविणार आहोत। सर्वप्रथम आपण बेसिक माहिती समजून घेऊया। येथे मित्रांनो 36 ला 4 ने डिवाइड केलेला आहे। 4 ने डिवाइड केले असता आन्सर किती आले? 9 आलेले आहे। हे 9 जे आहे तो आपला कोशंट आहे। कोशंट म्हणजे भागाकार, हा कोशंट आहे। आणि 36 हा आपला डिव्हिडंड आहे, डिव्हिडंड म्हणतात ह्या 36 ला। आणि ज्याने आपण डिवाइड केलं तो आपला डिवायझर आहे, म्हणजे ते 4 हा आपला डिवायझर आहे। आलेल्या आन्सरला कोशंट म्हणतात, ज्याला आपण डिवाइड केले त्याला डिव्हिडंड म्हणतात, आणि ज्याने डिवाइड केले त्याला आपण डिवायझर म्हणतो। आणि डिव्हिजन केल्यानंतर ही जी बाकी आलेली आहे याला काय म्हणतात? रिमाइंडर म्हणतात। रिमाइंडर म्हणजे बाकी। तर येथे 36 ला 4 ने डिवाइड केले असता रिमाइंडर 0 आलेली आहे। याचा अर्थ काय होतो? 36 चा 4 हा फॅक्टर आहे। आता येथे पाहू आपण, येथे 65 हा आपला काय आहे? डिव्हिडंड आहे। 7 हा आपला कोशंट आहे, म्हणजे आलेला भागाकार, त्याला कोशंट म्हणतात। ज्याने डिवाइड केलं तो आपला डिवायझर आहे, आणि ही आलेली बाकी म्हणजे रिमाइंडर आहे। आता आपण 65 ला 9 ने डिवाइड केले असता आन्सर 7 आलेलं आहे, म्हणजे कोशंट 7 आलेला आहे। पण रिमाइंडर किती आली? 2 रिमाइंडर आलेली आहे, बरोबर आहे। म्हणजे रिमाइंडर 0 नाही आली। ज्यावेळेस रिमाइंडर 0 असेल त्यावेळेस तो डिवायझर त्या डिव्हिडंडचा फॅक्टर असतो। म्हणजे येथे 4 हा फॅक्टर आहे 36 चा, परंतु येथे रिमाइंडर 0 आलेली नसल्यामुळे हा 65 चा 9 हा फॅक्टर नाही असं आपण म्हणू शकतो। आता येथे पहा 36 चे फॅक्टर दिलेले आहेत। 36 चे फॅक्टर काय दिलेत? 1 2 3 4 6 याप्रमाणे दिलेले आहेत। याचा अर्थ काय होतो? या प्रत्येक नंबरने जर आपण डिवाइड केलं 36 ला तर रिमाइंडर 0 येईल। त्याप्रमाणे 48 या प्रत्येक नंबरने जर आपण 48 ला डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 येईल। त्यामुळे हे सर्व फॅक्टर आहेत या नंबरचे। तर यामध्ये कॉमन काय आहेत? येथे कॉमन 1 आहे। ह्या दोन्ही नंबरमध्ये 1 1 आहे, म्हणून 1 कॉमन फॅक्टर आहे, बरोबर आहे। येथे 2 आहे, येथे पण 2 आहे, म्हणजे 2 हा फॅक्टर दोन्ही नंबरमध्ये कॉमन आहे। 3 3 4 4 6 6 आणि 12 12। आता कोणते कॉमन फॅक्टर नाहीत। याप्रमाणे प्रॅक्टिस सेट 23 आपल्याला सॉल्व करायचा आहे। सोडूया। आता आपल्याला या 2 नंबरचे फॅक्टर काढायचे आहेत। फॅक्टर्स ऑफ 12, या 12 नंबरचे फॅक्टर काय होतील? 12 हा नंबर कोणत्या कोणत्या टेबलमध्ये आहे ते जरी लिहिलं तरी याचे फॅक्टर येतात। 12 हा नंबर 1 च्या टेबलमध्ये येईल, बरोबर आहे। 2 च्या टेबलमध्ये आहे, 3 च्या टेबलमध्ये आहे, 4 च्या टेबलमध्ये आहे, 5 च्या नाही आहे 12 नंबर, 6 च्या टेबलमध्ये आहे, 7 नाही, 8 नाही, नंतर डायरेक्ट 12, बरोबर आहे। म्हणजे प्रत्येक नंबर हा 1 च्या आणि त्याच नंबरच्या टेबलमध्ये असतो, बरोबर आहे। आता 16 फॅक्टर्स ऑफ 16 काय येतील ते पाहू आपण। फॅक्टर्स ऑफ 16 म्हणजे 16 हा नंबर कोणत्या कोणत्या टेबलमध्ये आहे? 16 हा नंबर कोणत्या कोणत्या पाढ्यामध्ये आहे? 1 च्या टेबलमध्ये आहे, 2 च्या टेबलमध्ये आहे, 3 च्या नाही, 4 च्या आहे, 6 च्या नाही आहे, 7 च्या नाही, 8 च्या आहे, बरोबर आहे। नंतर डायरेक्ट 16। आता कॉमन काढू आपण। ह्या दोन्ही फॅक्टरमध्ये कॉमन असणारे कोणते फॅक्टर आहेत? येथे 1 आहे, येथे 1 आहे, बरोबर आहे। म्हणजे कॉमन फॅक्टर काय येतील या 2 नंबरमधील? कॉमन फॅक्टर्स ऑफ 12 अँड 16, या 2 नंबरचे कॉमन फॅक्टर काय येतील? हा 1 येथे आहे, येथे 1 आहे, म्हणजे 1 कॉमन आहे दोघांमध्ये। येथे 2 आहे, येथे 2 आहे, म्हणजे 2 कॉमन आहे। आता 4 आणि 4 दोन्ही नंबरमध्ये असणारे फॅक्टर। 6 येथे आहे पण येथे नाही, येथे 8 आहे पण येथे नाही, म्हणजे हे 3च नंबर फॅक्टर आहेत या 2 नंबरचे। नेक्स्ट
फॅक्टर्स ऑफ 21. फॅक्टर्स ऑफ 21. 21चे फॅक्टर काय येतील? 21 हा नंबर कोणत्या कोणत्या टेबलमध्ये आहे? 1च्या टेबलमध्ये आहे, 2च्या नाही आहे, 3च्या आहे, 7च्या पण आहे. बरोबर आहे. 8, 9, 10, 11, 12 नंतर कोणत्या टेबलमध्ये येतील? डायरेक्ट मग 21. फॅक्टर्स ऑफ 24. 24 हा नंबर 1च्या टेबलमध्ये आहे, 2च्या आहे, 3च्या आहे, 4च्या पण आहे, 6च्या पण आहे. बरोबर आहे. नंतर 8च्या पण आहे, 12च्या पण आहे आणि 24च्या. कॉमन फॅक्टर्स ऑफ 21 अँड 24. ह्या दोन नंबरमधील कॉमन फॅक्टर काय येतील? येथे 1 आहे, येथे 1 आहे, म्हणजे 1 कॉमन आहे. 3 आहे, 3 आहे. बरोबर आहे. नंतर कॉमन कोणतेच नाहीत, फक्त हे दोनच नंबर कॉमन आहेत ह्या दोन्ही नंबरमध्ये. नेक्स्ट फॅक्टर्स ऑफ 25. फॅक्टर्स ऑफ 25 म्हणजे 25ला कोणत्या कोणत्या नंबरने डिवाईड करता येईल? त्यावेळेस रिमाइंडर 0 येईल. 1ने डिवाईड करता येईल, 2ने नाही, 3ने नाही, 4च्या टेबलमध्ये नाहीत, पण 5च्या टेबलमध्ये 25 आहेत. बरोबर आहे. 6, 7, 8, 9 नंतर कोणताच नंबर येणार नाही, लास्टचा 25 येईल. नंतर फॅक्टर्स ऑफ 30. फॅक्टर्स ऑफ 30 1च्या टेबलमध्ये आहे. बरोबर आहे. नंतर 2च्या पण आहे, 3च्या पण आहे, 4च्या, 5च्या पण आहे. 5च्या टेबलमध्ये 30 आहेत. 6च्या टेबलमध्ये आहेत, 7, 8, 9 नंतर नंबर कोणता येईल? 10च्या टेबलमध्ये आहेत. बरोबर आहे. नंतर 15च्या टेबलमध्ये येतील आणि लास्टला 30च्या टेबलमध्ये येतील. आता कॉमन फॅक्टर्स पाहू आपण दोघांमधील. कॉमन फॅक्टर ऑफ 25 अँड 30 या दोन नंबरमधील कॉमन फॅक्टर म्हणजे सारखे असणारे कोणते? 1 आहे, 1 आहे, 1. बरोबर आहे. नंतर 5, 5 हे दोनच नंबर, हे दोनच फॅक्टर या दोन नंबरमध्ये कॉमन आहेत. नेक्स्ट फॅक्टर्स ऑफ 24. फॅक्टर्स ऑफ 24. 24चे फॅक्टर कोणते येतील? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 3च्या टेबलमध्ये आहे 24, 4च्या टेबलमध्ये आहेत, 5च्या नाहीत, 6च्या आहेत, 7च्या नाही, 8च्या आहेत, 9, 10, 11 नंतर 12च्या टेबलमध्ये आहेत आणि लास्टला 24च्या टेबलमध्ये आहेत. बरोबर आहे. आता फॅक्टर्स ऑफ 25. फॅक्टर्स ऑफ 25. 25चे फॅक्टर 1च्या टेबलमध्ये आहे, 5च्या टेबलमध्ये आहे, नंतर मग डायरेक्ट 25च्या टेबलमध्ये. म्हणजे आता कॉमन फॅक्टर्स ऑफ 24 अँड 25. हे 24 आणि 25 हे दोन नंबर कसे आहेत? सिरियलने येणार आहेत, क्रमवार जवळजवळचे नंबर आहेत. बरोबर आहे. त्या कॉन्सिक्युटिव्ह नंबर आहेत, त्यामुळे यांचा फॅक्टर कॉमन काय असतो? फक्त एकच असतो, 1. बाकीचा कोणता नसतो. कॉमन फॅक्टर्स इज ओनली 1. ओनली 1 म्हणजे नंबर लिहायचा 1. तर आता 30, 31 सिरियल नाही येणारे दोन जवळचे नंबर आहेत. बरोबर आहे. यांचा कॉमन फॅक्टर 1च येईल. पण 15 अँड 16 हे कॉमन फॅक्टर काय येईल? फक्त 1च येईल. ह्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्या असल्याने यांचा कॉमन फॅक्टर फक्त 1 येईल. फॅक्टर वेगवेगळे येतील. 15चे फॅक्टर काय येतील? 15चे 1, 3, 5 आणि 15. बरोबर आहे. 16चे काय येतील? 1, 2, 4, 8 आणि 16. आता कॉमन काय येईल? फक्त दोघांमध्ये एकच येईल. बाकीचे कोणतेच कॉमन फॅक्टर येणार नाहीत. कशामुळे? कारण हे दोन लगातार क्रमवार येणारे नैसर्गिक संख्या आहेत.
नॅचरल नंबर आहे, कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्या आहेत त्या. सपोज 50 आणि 51 किंवा 51 52 कोणतेही दोन नॅचरल नंबर असे क्रमवार, त्यांचा कॉमन फॅक्टर फक्त एकच असतो 1, बाकीचे कोणते कॉमन होत नाहीत. नेक्स्ट, फॅक्टर्स ऑफ 56 इक्वल टू किंवा कोणते कोणते फॅक्टर येतील. 1 फॅक्टर आहे, 2च्या टेबलमध्ये येईल, 3च्या टेबलमध्ये नाही येणार, 4च्या टेबलमध्ये आहे, 7च्या टेबलमध्ये 56 येतील, 8च्या टेबलमध्ये आहेत, 14च्या टेबलमध्ये येईल, 28च्या टेबलमध्ये येईल आणि लास्टला 56च्या टेबलमध्ये 56 आहेत. आता फॅक्टर्स ऑफ 72. फॅक्टर्स ऑफ 72चे फॅक्टर काय येतील. 1च्या टेबलमध्ये, 2च्या टेबलमध्ये, 3च्या टेबलमध्ये, 4च्या टेबलमध्ये येतील, बरोबर आहे. 6च्या टेबलमध्ये येतील, नंतर 8च्या टेबलमध्ये आहेत, 9च्या टेबलमध्ये 72 आहेत, नंतर 12च्या टेबलमध्ये आहेत, बरोबर आहे. नंतर 18च्या टेबलमध्ये आहेत, 18 नंतर 24च्या आहे, 24 नंतर 36 येईल आणि 36 नंतर लास्टचा 72ची येईल, बरोबर आहे. आता मग कॉमन आपण घेऊ. कॉमन फॅक्टर्स बिटवीन 56 अँड 72 या दोन नंबरमधील कॉमन फॅक्टर कोणते येतील. 1 आहे म्हणजे 1 कॉमन आहे. नंतर 4 आहे, बरोबर आहे. 1 4, येथे 2 आहे, 2 पण आहे म्हणजे 2 पण लिहू शकतो आपण. 1 4 2 कॉमन. पुन्हा 7 नाही आहे, 8 कॉमन आहे, येथे 8 आहे, येथे 8 आहे म्हणजे 8 कॉमन येईल. नंतर कोणताच मॅच होणार नाही आहे म्हणून हे 4च नंबर या 2 नंबरमध्ये कॉमन फॅक्टर असतील. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.